हे बघा, हे मी एक 3-4 आंब्याचं असं गोड लोणचं बनवणार आहे. थोडंसंच बनवणार आहे कारण गोड फारसं कुणाला आवडत नाही, त्यामुळे मी माझ्यापुरतेच 3-4 असं कैऱ्यांचं असं मी छानपैकी लोणचं. ह्या कैऱ्या मी रात्री छानपैकी कट करून आणल्या होत्या दुपारी आणि छान पुसून की नाही रात्री त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आणि रात्रभर त्याला सुकवून दिलेलं आहे आणि त्यामुळे अशा छान अशा कोरड्या झालेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मी घालणार आहे 3 चमचे मीठ आणि याच्यामध्ये घालणार आहे गूळ. आपल्या कैऱ्या किती आहेत त्याच्यावर आपलं गुळाचं प्रमाण. आपल्याला हे गोड लोणचं बनवायचं आहे त्यामुळे गूळ थोडंसं जास्त घ्यायचा. साखर पण तुम्ही घालू शकता, पण गुळाचा वापर सगळ्यात छान म्हणून मी गूळ घातलेला आहे. तर इथं मी गूळ घेतलेला आहे, 2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये छान गूळ असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यातच आपल्याला घालायचा आहे हा आहे आपला लोणच्याचा मसाला, जो आपण बडीशेप वगैरे मी लोणच्याचा मसाला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. तर तो हा लोणच्याचा मसाला आहे आणि हे आहे लाल मिरची पूड, ती इथं मी घेतलेली आहे अर्धा चमचा, कारण लोणच्याच्या मसाल्यामध्ये पण तिखट आहे. तो मी घेतलेला आहे 2 चमचे. आणि इथं मी मोहरीची डाळ घेतली आहे थोडीशी, ती मी अशी जराशी गरम करून घेतलेली आहे तव्यावर. आणि हिंग आपल्याला इथं कच्चाच घालायचा आहे. हिंग इथं घेतलेला आहे मी पूर्ण 1 चमचा. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे अशा प्रकारे आपण मिक्स करून ठेवलेलं गूळ वगैरे सगळा मसाला लावून याला आणि आपण एक अर्धा तास झाकून ठेवलेलं. तर ह्याला बघा असं छान असं गूळ आपला सॉफ्ट होत चाललेला आहे आणि पाणी पण सुटतं ह्याला. तर आता आपण मी काय केलेलं, हे सगळी प्रोसिजर करायच्या आधी हे असं छोट्याशा पातेल्यामध्ये 2 वाटी तेल मी असं गरम करून ठेवलेलं आणि आता ते पूर्ण गार झालेलं आहे. तर हे गार झालेलं आपल्याला हे तेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तेल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपण हे छान हलवून घ्यायचं आहे. आता आपला गूळ ही छानपैकी असा विरघळायला सुरुवात होते. तर आता आपण हे काय करायचं आहे, झाकून आपल्याला हे मस्तपैकी आपल्याला 1 तासभर तरी झाकून ठेवायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हे बरणीमध्ये भरायचं आहे आणि आपलं हे छान असं बरणीमध्ये भरून हवा बंद करायची आहे बरणी आणि आपल्याला हे 4 दिवसांनी आपल्याला हे परत हलवायचं आहे. आता आपला हा गूळ छानपैकी पूर्ण मेल्ट होतो एकदम. ह्या लोणच्यामध्ये जास्त मसाले खूप ॲड करायचे नाहीत, कारण कैरीचा आंबटपणा आणि गुळाचा गोडपणा हे अगदी असं म्हणजे चटपटीत झालं पाहिजे, तरच त्याला टेस्ट येते. आणि आपण मग भरपूर मसाले घातले की मग ह्या दोघांची टेस्ट लपून जाते, मसाल्यांचीच टेस्ट लागते. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला मसाले फारसे घालायचे नाहीत. त्यामुळे मी इथं मसाल्यांचा वापर थोडासा कमी केलेला आहे. प्रमाणशीर घालायचं आहे, कमी म्हणजे प्रमाणशीर घालायचं आहे. तर हे बघा, आपण आता हे गूळ आपला विरघळत चाललेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आता हे आपण ठेवायचं आहे झाकून. तर हे बघा, आपलं लोणचं असं गोड लोणचं आपलं छानपैकी आपण घातलेलं बघा, ते मी असं थोडंसं असं मी डब्यामध्ये आपल्याला रोजच्या खाण्याला काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इतकं ज्युसी आणि मस्त झालेलं आहे. हे खूप सुंदर झालेलं आहे लोणचं हे, आणि हे खायला पण खूप सुंदर लागतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून बघा आणि अशा प्रकारे तुम्ही हे आंब्याचं गोड लोणचं करून बघा, खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता, बघूनच असं तोंडाला असं पाणी, आणि खूप मस्त लागतं हे. गोड तिखट आंबट इतकं मस्त टेस्ट मेंटेन होती ना ह्याच्यामध्ये. मी थोडंसं असं डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे रोजच्या खाण्याला, मस्त. तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.